ठिकाणी संपन्न होत आहे। या सामन्यासाठी सन्माननीय विश्वासराव निमन, ज्ञानेश्वर जगदाळे या ठिकाणी जय राजावत या सर्वांचं आगमन झालेलं आहे। आपले सचिन दळवी युवा फाउंडेशनच्या वतीने हार्दिक स्वागत, तसेच हिरा राजावत यांचंही आगमन झालेलं आहे। त्यांचंही सचिन दळवी युवा फाउंडेशनच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत। त्यांच्या सर्व आलेल्या सहकार्यांचं, उपस्थित सर्वांचंच सचिन दळवी युवा फाउंडेशन यांच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत। थँक्यू। मॅचला सुरुवात इथे पहिलाच बॉल फुल लेनचा होता, मिड ऑफ येतोय वेगाने, इथे डायरेक्ट हिट आणि त्यानंतर ओव्हरथ्रो झालाय। ऑन साइडला मिड विकेट आहे, बॅकअप दिला जाईल, बॅकअप नसेल तर बॅकअप करावं लागतं आणि मागच्या मॅच मध्ये तेच तर आपण पाहिलं, बॅकअप नव्हता, कॅज्युअल अप्रोच पाहायला मिळाला, तिथून तो सामना गमावलाय। आता या मॅच मध्ये काय घडेल? 2 धावा पूर्ण केलेत, पहिल्या बॉलवर रन आले 2। मंगेश दादा पायगुडे यांच्या मालकीचा संघ इथे खेळताना पाहायला मिळतोय। मंगेश दादा पायगुडे खडक वासला, गोलंदाज तयार, अनिकेत हाफ ट्रॅकर होता, शॉट ऑफ गुड लेन, टप्पा पडल्यानंतर आतमध्ये आलाय, डोळ्यांची पापणी लवते न लवते तोपर्यंत बॉल विकेट किपरच्या हातामध्ये गेलाय, डॉट बॉल। म्हणजेच काय, वेग चांगला होता, चांगला बॉल इथे टर्न केलाय। चला मॅन ऑफ द मॅच द्यायचा आहे ऋषिकेश चव्हाण। आदरणीय सचिन दादांना विनंती करतो की आपण सन्मान करूया। हॅलो, या ठिकाणी सचिन दळवी युवा फाउंडेशन आयोजित या डे नाईट क्रिकेट संघाचं जे आत्ताचे जे यापूर्वी मॅच झालेली आहे त्याचा जो सामनावीर, या सामनावीर पुरस्कारासाठी या ठिकाणी सन्माननीय ज्ञानेश्वरजी जगदाळे आणि जय राजावत यांच्या शुभ हस्ते हा सामनावीराचा सन्मान या ठिकाणी होत आहे। ज्ञानेश्वर जगदाळे आणि जय राजावत यांच्या शुभ हस्ते हा सामनावीर पुरस्कार या ठिकाणी देण्यात येत आहे। थँक्यू, धन्यवाद। नो बॅक टू क्रिकेट। मॅचला इथे सुरुवात झाली आहे, 3 चेंडू इथे निर्धाव टाकलेत, पहिल्या बॉलवर 2 धावा। सनीला आपण पाहतोय, सनी रामटेके, त्यानंतरच ओंकार पोकळीला पाहायला मिळतोय, मोठ्या मॅचचा मोठा खेळाडू। पंच केलाय बॉल, मिडॉन मध्ये फिल्डर आहे, नेते देखील रन मिळणार नाहीये, आणखी एक डॉट बॉल। आफ्रिकन चीता, गुगलला जा आणि सर्च करा किती वेगाने पळतो, त्याच्यापेक्षाही वेगाने पळाला असेल हा फिल्डर आणि बॉल त्यांनी थांबवला, म्हणजेच काय, चपळाई पाहायला मिळाली। बॉल चाललंय डॉट बॉल, 4 बॉलवर एकही रन खर्च केलेली नाहीये। धाव फलकावर धावा आहे 2। सनी रामटेकेने 5 बॉल घेतले, 2 धावा त्यांनी काढल्यात। अनिकेत कामठी यासाठी जाणला जातो सध्या चांगली बॉलिंग या मॅच मध्ये। नॉकआउट चॅलेंज, कॅज्युअल अप्रोच तुम्हाला चालणार नाहीये। क्रिकेट बॉलर तयार, लेफ्ट मोर दी विकेट, ऑन साइडला लॉफ्ट केलाय, चांगलं टायमिंग, आपला फटका, 440 चा झटका, षटकार। शेवटच्या बॉलवर आडव्या बॅटने पुल केला, तो पुल इतका पॉवरफुल होता की सक्सेसफुल झाला। बॅटर 6 धावा मिळतात। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर कार्डवर 8, P1चं इथे षटक संपलंय। दुसऱ्या षटकाला सुरुवात होईल, मिलिटरी पॉवर प्लेचं दुसरं षटक घेऊन येतोय गोलंदाजी ट्रॅकवर शुभम हुनाळे। हडपसर परिसराला बिलॉंग करतो हा खेळाडू। मंगेश दादा पायगुडे 11 खडक वासला पहिल्या डावमध्ये बॅटिंग करतायत। 8 धावा पहिल्या 5 बॉलवर, फक्त 2 रन होते आणि शेवटच्या बॉलवर षटकार ठोकला गेलाय, म्हणजेच काय शेवट गोड केला पहिल्या ओव्हरचा। आता दुसऱ्या ओव्हरला सुरुवात होईल। शुभम बॉलिंग ट्रॅकवर, मिलिटरी पॉवर प्लेचं दुसरं षटक स्ट्राईक एंडला आहे ओंकार पोकळे, देखील एक मातब्बर खेळाडू।
पहिला बॉल फेस करेल. फुलेलेंचा बॉल खोलवर टप्प्याचा होता. एक्स्ट्रा कव्हरला खेळलाय. फिल्डरने तिथे चूक केली आहे. गंमत झाली. किंमत मोजावी लागेल. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. थँक्यू डीजे. बॉल हातातून निसटला. सकाळी डोक्याला लावायचं तेल हाताला लावून आलाय का प्रश्न आता विचारावा लागेल. कारण बॉल हातातून निसटला आणि त्यानंतर बॉलने सांगितलं बुलाती है मगर जाने का है. चौकाराला त्यानंतरचा बॉल सिंगल मिळेल. सिंगल बरोबर धावफलका धावा झाल्यात 13 धावा 13 ऑन बोर्ड. शुभमने चांगलं कमबॅक केलंय. मार्जिन ऑफ एरर्स तुम्हाला 0 ठेवावे लागतील. नॉकआउट चॅलेंज मध्ये तुम्ही खेळत आहात मंत्री चषकामध्ये. तेरा धावा धावफलकावर. पहिल्या डावाचा खेळ ओव्हर नंबर 2 मध्ये शुभम समोर खेळलाय. बॉल एलिव्हेशन मिड ऑन मध्ये फिल्डर आहे आणि मिड ऑफ झेल घेईल का सोडलाय झेल. आता या खेळाडूला प्रश्न विचारा. सकाळी डोक्याला लावायचा थेल हाताला लावून आलाय का. लॉलीपॉप था छोड़ दिया. खराब फिल्डिंग. पकडा झेल जिंका खेळ. कॅचेस विन द मॅचेस आणि अगदी सोडून दिलाय बॉल. मागच्या बॉलवर सोपा झेल सोडला गेला. मॅच संपल्यानंतर कदाचित याचा सन्मान केला जाईल हे निश्चित आहे. कारण झेल महत्वाचा होता. फ्रंट लाईन सीमर ज्यावेळेला बॉलिंग करतात पॉवर प्ले मध्ये विकेट्स घेणं गरजेचं. शुभमने संधी निर्माण केली होती ती गमावली आहे. ओव्हर दी विकेटने पुढचा बॉल बैठक शॉट खेळायचा होता वाशीला. बॉल गेलाय काशीला. विकेट किपरच्या हातामध्ये नजर नाहीये. आणखीन एक डॉट बॉल आणि इथे दबाव टाकला जातोय. पॉवर प्ले मध्ये कमालीची बॉलिंग. धावसंख्या आहे स्कोर कार्डवर 15. एकही गडी गमावलेला नाहीये. चांगलं कमबॅक. पुन्हा तेच लवकर खेळलाय. जल्दी का काम शैतान का होत आहे हे ऐकलं असेल तुम्ही. अति घाई संकटात नाही. डॉट बॉल बरोबरच ओव्हरची समाप्ती. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावा आहेत 15 बिनबाद. पॉवर प्ले मध्ये चांगलं कमबॅक. धावा आहेत 15. 7.50 ची सरासरी. अनिकेत कामाठी पहिलं षटक खूप चांगलं टाकलं. पॉवर प्ले मध्ये धावा खर्च केल्या होत्या तिथे 8. आता पुन्हा बॉलिंग ट्रॅकवर आलाय. ओव्हर नंबर 3. पॉवर प्ले संपलाय. क्षेत्ररक्षण आता बदललं जाईल आणि या क्षेत्ररक्षणाचा आता लाभ घ्यायचा असेल. विकेट गमावलेली नाहीये. डब्ल्यू अद्याप खाली आहे. तुम्ही धमाल चित्रपट पाहिला असेल. तब्बल 2.5 तास लागले होते डब्ल्यू शोधायला. इथे विकेट शोधायचे. डब्ल्यू तुम्हाला शोधायचंय. प्रयत्न करावे लागतील. पॉवर प्ले मध्ये विकेट आलेली नाहीये. तिसऱ्या ओव्हरला सुरुवात. बॉलिंग ट्रॅकवर अनिकेत पहिला बॉल टाकेल. लेफ्ट ओव्हर दी विकेटने स्ट्राईक एंडला आहे ओंकार. पहिलाच बॉल खाली राहिलाय. उंची नाहीये. विकेट किपरला देखील बीट केले. बॉल चाललाय निर्धाव. मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न. नजर नाहीये. हँड अँड आय कोऑर्डिनेशन गरजेचं राहतं. रस्त्याने वेगाने प्रवास करत असताना तुम्ही वाचला असेल. नजर हटी तो दुर्घटना घटी. इथे बॉलवर नजर नाहीये. बॉल चाललाय डॉट बॉल. अनिकेतची चांगली सुरुवात. पुन्हा तेच पाहायला मिळते. एकाच ऍक्शन मध्ये बॉल बळवले जात आहेत. पंचांकडे आशाळभूत नजरेनं पाहिलं. पंचांनी स्पष्ट नकार दिलाय. म्हणजेच काय 2 चेंडू निर्धाव टाकलेत. अनिकेत कामठी फ्रंट लाईन सीमर आहे या टीमचा. आज आपल्या टीमसाठी चांगली गोलंदाजी करतोय. पुढचा चेंडू ओंकार साठी. उडवलाय बॉल. फिल्डर आहे. अगेन्स्ट द बॉल जाते. नो मॅन्स लँड मध्ये बॉल पडलाय. डाऊन दी ग्राउंड फटका. रन मिळतील 2. डाऊन दी ग्राउंड खेळत असताना भरपूर ताकद तुम्हाला लावावी लागेल. एखादा हिरवा गालीच्या अंतरावा आणि त्यावर क्रिकेटचा सोहळा रंगावा असंच हे चित्र पाहायला मिळतंय. निमित्त आहे मंत्री चषक. गोलंदाज तयार. अनिकेत बैठक शॉट कडक आहे परंतु डीप मध्ये फिल्डर पकडलाय झेल. डब्ल्यू शोधलाय. अनिकेत कामठीने
ओंकारला परतावं लागेल. ओ युटी आउट. थँक्यू डीजे. पहिला ब्रेक थ्रू ते मिळाला आहे. ओंकार ओंकार इथे बाद झाले. धावसंख्या 17. 17 फॉर 1. 17ला खतरा. 6.38 ची सरासरी सध्या पाहायला मिळते. ओव्हर नंबर 3. अनिकेत कामठीच्या खात्यामध्ये विकेट. पहिल्या 2 चेंडूंवर बीट केलं. त्यानंतर 2 धावा त्यांनी खर्च केल्या. लॉंग ऑफ मध्ये खूप चांगला झेल टिपला गेलाय. नवीन फलंदाज बंटी रायकर मैदानामध्ये दाखल झालाय. स्ट्रायकिंग एंडला तो खेळ. अनिकेत कामठीचा पहिला बॉल इथे फेस करण्यासाठी तो सज्ज होईल. दुसऱ्या बाजूला सनी रामटेके 9 बॉल मध्ये 9 वर खेळतोय. पहिला चेंडू बंटीसाठी. बॅटची कड घेतली आहे. फिल्डर आहे स्लिप मध्ये. विकेट. तू चल मी आलोच. हॅलो. सन्माननीय सचिनजी रणपिसे आपण उपस्थित झाला. आपले बी सचिन दळवी सोशल फाउंडेशनच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत. थँक्यू डीजे. इकबाल सय्यदने हा झेल टिपलाय पहा. सन्माननीय बाळासाहेबजी रणपिसे आपण उपस्थित झाला. आपलं बी सचिन भाऊ दळवी सोशल फाउंडेशनच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत. न्यू बॅटर इन सचिन कंक. पहिला बॉल फेस करेल. खोलवर टप्प्याचा बॉल. टो क्रशिंग यॉर्कर. भेदक इथे पाहायला मिळाला. धाव मिळेल 1. क्रिकेटमध्ये 2 गोष्टींवर तुम्ही कधीही संशय घेऊ शकत नाही. एक म्हणजे क्रिकेटचा देव सचिन रमेश तेंडुलकर आणि दुसरं म्हणजे परफेक्ट यॉर्कर. तो परफेक्ट यॉर्कर इथे पेश केला. रन मिळते 1. सिंगल बरोबरच ओव्हर नंबर 3 ची समाप्ती झाली. 18 धावा आहे धाव फलकावर. 1 गडी बाद. तीन षटकानंतर धावा आहेत 18. 1 गडी बाद 18. नितीन बाकडे लेफ्ट हँडर सीमर मॅन फ्रॉम हडपसर. हडपसरला बिलॉंग करतात ते खेळाडू. एरिया वाईज ची टुर्नामेंट एक नाविन्यपूर्ण संकल्पना. नितीन बाकडे बॉलिंग ट्रॅकवर. स्ट्रायकिंग एंडला आहे सचिन. धावा आहेत 18. आणि हा सामना 5 षटकांचा आहे हे आम्ही आधीच घोषित केलेला आहे. आणि टीम लेट आल्यामुळे टॉस साठी तुम्ही लेट केला तर तुमचं 1 षटक कमीच होणार आहे. तुम्ही हा सामना देखील 5 षटकांचा आहे. हा बॉल हुक करायचा होता. चांगला टर्न केलाय. बॉल चाललाय विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. रन आलेली नाहीये. रन गरजेचे आहेत. धावा आहेत 18. 2 गडी बाद. सचिन खेळतोय स्ट्राईक एंडला. सचिन म्हटलं की लगेच डोळ्यासमोर येतं सचिन रमेश तेंडुलकर. 16 वर्ष 205 दिवसांचे असताना पदार्पण केलं क्रिकेटमध्ये. अभिला देखील संधी होती, गमावली आहे. सचिन म्हणजे क्रिकेट आणि क्रिकेट म्हणजे सचिन. 22 वर्ष 92 दिवस भारतीय संघासाठी क्रिकेट खेळल्यानंतर तर निवृत्ती घेतली. पण हा सचिन सध्या आपल्या फॉर्म सोबत थोडासा झगडताना पाहायला मिळतोय. 3 बॉल मध्ये 2 धावा त्याने काढल्यात. धावा आहेत स्कोर कार्डवर 19. 2 गडी बाद. नितीन वाकडी सध्या चांगल्या फॉर्म मध्ये बॉलिंग करतोय. समोर खेळलाय. ड्राईव्ह आहे. स्ट्रेट ड्राईव्ह इन टू दी गॅप. 2 खेळाडूंच्या मधून बॉल काढलाय सीमारेषेच्या बाहेर. चौकार. थँक्यू डीजे.
कॉपी बुक फटका. मुंबई शहरामध्ये गेल्यानंतर तुम्ही नेहमीच मरीन ड्राईव्हच्या प्रेमात पडता, पण क्रिकेटमध्ये सर्वाधिक प्रेमात पडणारा स्ट्रोक असेल तर स्ट्रेट ड्राईव्ह, आणि तोच तरी ते खेळलाय फलंदाजाने. 23 धावा धाव फलकावर, 2 गडी बाद. यावेळेला चांगलं टायमिंग, स्लॉट मध्ये टाकलाय, पाठवलाय प्लॉटच्या बाहेर. मॅसिव्ह हिट 6. बॉल थोडासा फुली टाकला, स्लॉट मध्ये होता आणि अक्षरशः तुटून पडला. मागच्या बॉलवर चौकार, या बॉलवर षटकार. 29 धावा धाव फलकावर. नितीन वाकडे आता महागडा ठरतोय. पहिल्या 2 बॉलवर त्याचं कमबॅक पाहायला मिळालं. पुन्हा तो कमबॅक करेल हीच अपेक्षा. पुढचा चेंडू सनीसाठी. क्रॉस बॅटने खेळलाय, ऑन साइडला ड्राईव्ह केला, अलॉंग दी कार्पेट, जमिनीला गुदगुल्या करत बॉल चाललाय लॉंग ऑनला. फिल्डिंग केली जाईल तोपर्यंत 2 धावा मिळत आहेत. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. दुहेरी बरोबर धावफलक 31 वर पोहोचलाय. या मॅच मध्ये धावा गरजेचे आहेत. मागचे 2 सामने अक्षरशः अप्रतिम पाहायला मिळाले. पहिल्या मॅच मध्ये 47 धावा पूर्ण करता आलेल्या नाहीयेत, दुसऱ्या मॅच मध्ये 43 झालेल्या नाहीयेत. आता या मॅच मध्ये काय घडेल? इथे देखील दोन्ही संघ तेवढ्याच ताकदीचे आहेत. मंगेश दादा पायगुडी, खडक वासला हा संघ इथे बॅटिंग करतोय. पुन्हा मोठा फटका, एलिव्हेशन, लॉंग ऑन, बॉल खाली, पकडलाय झेल. सनी रामटेकेचा संपेल खेळ. ओयूटी आउट. मोठी विकेट. मागच्या काही चेंडूंवर विस्फोटक अंदाज पाहायला मिळाला आणि त्याच अंदाजामध्ये फलंदाजी करायची होती, पण यावेळेला एलिव्हेशन जास्त होतं. लॉंगॉन मध्ये झेल टिपला गेला. प्रथमेश माने तिथे फिल्डिंग करत असताना आपण पाहिलं आणि त्यांनी सुरेख झेल टिपलाय. फलंदाज बाद. 31 ला 3. न्यू बॅटर इन दिग्विजय. दिग्विजय मते स्ट्रायकिंग एंडला आहे. समोर आहे नितीन. नितीनचं षटक संपलंय, माफ करा. गणराज भिसे देखील महाराष्ट्र पोलीस. पहिलाच बॉल, वेग होता बॉलवर, हुक करायचा प्रयत्न, बॅटची कड घेतली. लॉंग लेग आणि फाईन लेगच्या मध्ये बॉल चालले. तिथे आहे गोशांकी क्षेत्र. रन मिळेल फक्त 1. पहिल्या डावातलं शेवटचं षटक. लॉफ्ट केलाय बॉल, लॉंगर मध्ये जाईल. एकदा पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न येते पहा. बचावलाय, बचावलाय. मेहनतीने कमावलं आणि इन्कम टॅक्स मध्ये गमावलं असं म्हणायला हरकत नाहीये, कारण थ्रो चांगला होता, कलेक्शन चुकलंय आणि त्यानंतर 2 धावा इथे पूर्ण केल्या. धाव फलकावर धावा झाले 34. 3 गडी बाद. दिग्विजय मते स्ट्राइक एंडला. अजून 4 चेंडू शिल्लक आहेत. पुढे होता बॉल, कव्हर्स मधून उडवलाय, फिल्डर आहे. हातातून बॉल देखील निसटलाय. डीप कव्हर मध्ये जाईल तोपर्यंत 2 धावा या वेळेला देखील पूर्ण केल्यात. रनिंग बिटवीन द विकेट खूप चांगले. 36 धावा धाव फलकावर. आणि यामध्ये 1 धाव खंडित केली जाते. 1 धाव देखील महत्वाची, पण तिथे आता 1 खंडित केले म्हणजेच काय तर 35 धावा. धाव फलकावर आहेत 35. शेवटचे 3 चेंडू पहिल्या डावातले शिल्लक. 5 षटकांची लढत आणि जसा मध्यांतर होईल, टॉस होईल पुढच्या मॅचचा. कमी गतीने टाकलेला बॉल पुल केलाय. स्क्वेअर लेग मध्ये फिल्डर आहे, वेगाने पोहोचला. एकदा पूर्ण केली. डेंजर एंडला इथे धावण्याचा प्रयत्न. पहा इथे आता दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज होईल बाद. गोलंदाजाच्या एंडला इथे फलंदाज बाद झालाय.
नाव त्यांची माहितीच का की डायरेक्ट कसं नाव बघू जरा नाव काय दिले इथे देखील फलंदाज आउट झालाय धावबाद पोलीस लाईन एरवडा विरुद्ध देहू रोड या दोन टीमच्या दरम्यान सामना इथे रंगेल दोन्ही टीमचे कॅप्टन बी रेडी फॉर टॉस आपल्याला त्वरित मुख्य मंचावर यायचं जिथे नाणेफेकीचा कौल होईल एरवडा आणि देहू रोड एका बाजूला प्रदीप नैनित आणि दुसऱ्या बाजूला मावळ भूषण आनंद चव्हाण हे दोन खेळाडू एकमेकांच्या विरोधात नेक्स्ट मॅच मध्ये खेळताना पाहायला मिळतील हा बॉल कव्हर्स मध्ये खेळलाय डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे चांगली फिल्डिंग एकदा पूर्ण केली थ्रो केला जातोय दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथे 2 धावा वेगाने पूर्ण केल्यात भाग मिल्का भाग आणि आता तिसऱ्या धावेचा प्रयत्न देखील यशस्वी झालेला नाहीये फलंदाज बाद होईल शेवटच्या बॉलवर मिळत आहे 2 धावा बरोबरच इथे टार्गेट सेट केलेला आहे अडतीस धावा इथे बनवलेत 39 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे या सामन्यामध्ये तर नेक्स्ट मॅचचा इथे टॉस होईल दोन्ही टीमचे कॅप्टन आपल्याला विनंती या डॉन का इंतजार तो 11 मुल्कों की पुलिस कर रही है लेकिन सोनिया विनंती करतोय की आपण टॉस साठी या
जिंकलाय. किसने जीता भाई? पोलीस लाईन डॉन काय 38 धावा झालेत, 39 बनवायचे. 38 झाले, 39 बनवायचे आहेत मॅचला जिंकण्यासाठी. तर नेक्स्ट मॅचची टॉस अपडेट आपल्यापर्यंत पोहोचेल, परंतु जाऊया सेकंड इनिंग. याची सुरुवात होते. वेलकम बॅक. तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. आपण पाहतोय सचिनजी दळवी सोशल फाउंडेशन आयोजित मंत्री चषक 2025. नितीन माकडे आणि त्याच्या बरोबर परशुराम जगदाळे सलामीवीर मैदानामध्ये दाखल. पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं महेश दादा पायगुडे या टीम कडून पहिलं षटक टाकण्यासाठी गोलंदाज तयार. पहिलाच बॉल भन्नाट वेग, पुण्यातून बॉल वळवलाय, परंतु पंचांचा निर्णय येतो हा वाईट बॉल. वाईट बॉलने सुरुवात. पहिलीच धाव अतिरिक्त स्वरूपात ती मिळाली आहे. शेखर मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये पहिल्या षटकासाठी बॉलिंग ट्रॅकवर. पहिलाच बॉल व्हाईट बॉल टाकलाय. रन 1:39 बनवायचे या मॅचला जिंकण्यासाठी. नेक्स्ट मॅच मध्ये देखील एक चांगलं बॅटल पाहायला मिळेल. धावसंख्या स्कोर कार्डवर 1. नेक्स्ट मॅच मध्ये पोलीस लाईन एरेवडा विरुद्ध स्वर्गीय बाजीराव मधुकर तरस फाउंडेशन या दोन टीमच्या दरम्यान तो सामना इथे रंगेल. टॉस अपडेट. पोलीस लाईन बॉसने जिंकला आणि त्यांनी क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. मग अजून एक मोठी मॅच यानंतर पाहायला मिळेल. साइड स्क्रीनच्या इथे लाईटचा जर असेल इश्यू तर तो बंद करा. शेखर वाईट यॉर्कर, उत्तर नाहीये, पूर्णपणे ब्लॉक केलंय. हे चेंडू टाकावे लागतील. 39 धावा बनवायचे आहेत. सामना सहजासहजी जिंकला जाणार नाहीये, कारण 5 षटकांची लढत आहे. मॅच मध्ये चांगली मजा येणार आहे. लो फुलटॉस होता, ड्राईव्ह केलाय, मिड ऑफला फिल्डर आहे, बॉल निसटलाय. ओंकारच्या हातातून बॉल निसटलाय, तोपर्यंत क्विक सिंगल. रात्री धावेची चोरी आपण पाहिली, एक धाव इथे चोरली आहे असं म्हणायला हरकत नाहीये. एक धाव इथे मिळते. धावफलक धावा झालेल्या आहेत 2. 39 बनवायचेत या मॅचला जिंकण्यासाठी. लक्ष्य सहजासहजी पूर्ण करता येणार नाहीये, प्रयत्न करावे लागतील. कसोशीने प्रयत्न करावे लागतील. प्रयत्नांती परमेश्वर. या सामन्यामध्ये टार्गेट कंपल्सरी चेस. मागचा सामना आपण पाहिलाय कशा पद्धतीने रंगला. आता स्ट्राइक एंडला आलाय परशुराम जगदाळे. पहिला बॉल फेस करेल. थोडं स्पीडअप करा, वेळेचं बंधन असणार आहे. पुन्हा वाईड यॉर्कर पॉइंटच्या दिशेने खेळलाय. कव्हर पॉइंट म्हणून बॉल चाललाय स्वीपर कव्हर मध्ये. रन इथे मिळतील 2. एकच धाव मिळू शकली असती. थोडीशी गंमत केली क्षेत्ररक्षकाने, त्यानंतर 2 धावा पूर्ण केल्या. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. धाव फलकावर धावा झालेल्या आहेत 4. 27 बॉल मध्ये 35. इथून पुढे बनवायचे. पॉवर प्ले मध्ये 2 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर पेट्रोलिंग करतात. अशा वेळेला धावा चोरायचे दोन्ही खेळाडू. उजव्या हाताच्या फलंदाजासाठी ऑफ साइडला लावले, ड्राईव्ह केलाय. मिडॉन मध्ये फिल्डर आहे, रन मिळणार नाहीये. आणखी एक डॉट बॉल. पुन्हा एकदा आउटसाइड ऑफ स्टंपचा बॉल. वाईड यॉर्कर. इथे देखील उत्तर नाहीये. बॉल चाललाय सरळ यष्टीरक्षकाच्या दिशेने. आणखीन एक डॉट बॉल इथे पाहायला मिळेल. 5 चेंडूमध्ये 4 धावा आल्यात. मी मगाशीच उल्लेख केला, सामना सहजासहजी जिंकता येणार नाहीये. दोन्ही टीमकडे चांगली स्टारकास्ट. ऑन साइडला उडवलाय, डीप मध्ये फिल्डर पोहोचेल. येस, बॉल थांबवला, परंतु पाय लागलाय बाउंड्री.
रोपला असं वाटते आणि आता पंच पडताळणी करतील. येस, इथे चौकार आहे कारण पाय लागलाय. 4 धावा मिळतील. हॅलो हॅलो मंत्री चषक 2025 सचिन दळवी सोशल फाउंडेशन च्या वतीने प्रभाकर अण्णा मोळ या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचे सचिन भाऊ दळवी सोशल फाउंडेशनच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत. असं वाटलं होतं बॉल थांबवला जाईल. प्रयत्न भरपूर राहिले पण ऍक्शन रिप्ले मध्ये पहा. दूध का दूध और पाणी का पाणी या चेंडूची कहाणी आपल्या समोर आहे. बॉल लागलाय, पाय लागला, बाउंड्री रोपला आणि तिथून हा चौकार आलाय. नशिबाचा चौकार. 4 धावा ऍड होतील टीमच्या खात्यामध्ये. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 8 धावा आहेत. धावफलकावर 5 षटकांची लढत आहे. 24 बॉल मध्ये 31. इथून पुढे बनवायचे. हॅलो सन्मान्य पप्पू शेट कुदळे आपण उपस्थित झाला. आपले बी सचिन दळवे सोशल फाउंडेशनच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत. सन्माननीय धनराज्य देशमुख आपण उपस्थित झाला. आपलं बी सचिन भाऊ दळवी सोशल फाउंडेशनच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत. सन्माननीय राहुलजी सायकर आपण उपस्थित झाला. आपलं बी सचिन भाऊ दळवी सोशल फाउंडेशनच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत. सन्माननीय कुलदीपजी देशमुख आपण उपस्थित झाला. आपलं बी मनपूर्वक हार्दिक स्वागत. प्रवीण कराळी ओव्हर नंबर 2 मध्ये बॉलिंग ट्रॅकवर मॅन्डेटरी पॉवर प्लेचं दुसरं षटक आणि पहिल्याच बॉलवर अनेक घडामोडी आपण पाहिल्या. 2 वेळेला डायरेक्ट हिट केला गेला. रन मिळते 1. एकेरी धावे बरोबरच धावफलकावर धावा झालेल्या आहेत 9. 23 बॉल मध्ये 30 बनवायचे. इथून देखील हा सामना जिंकला जाईल परंतु त्यासाठी चांगली बॅटिंग करावी लागेल. बॉलर तयार प्रवीण कराळे. राईट मोदी विकेट. आउटसाइड ऑफ स्टंप भन्नाट वेग. यस्तीच्या बाहेर चाललाय बॉल. 5व्या स्टंपवर टाकलाय. पंचांचा निर्णय येतोय व्हाईट बॉल. एक एक्स्ट्रा धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. एक्स्ट्रा बरोबरच धाव फलकावर धावा झालेल्या आहेत 10-10. 10 धावा 23 बॉल मध्ये 29. मार्जिन ऑफ एरर्स तुम्हाला 0 ठेवावं लागेल कारण इथून प्रत्येक चूक तुम्हाला मागे घेऊन जाऊ शकते. मी चुका करून चालणार नाहीये. पंच केलाय बॉल. पॉइंट मधून बॉल चाललाय गलीमध्ये आणि तिथे खराब क्षेत्ररक्षण. फंबल करत असताना बॉल थांबवण्यामध्ये अपयश. बॅकअप चांगलाय. रन मिळतील इथे 2. दुहेरी बरोबर धावा झालेल्या आहेत 12. 22 बॉल मध्ये रन बनवायचे 27. 22 चेंडू आणि 27 धावा. एक धाव खंडित केली. येस 1 रन शॉट. त्यामुळे एकच धाव इथे मिळेल. धावसंख्या 11. 22 बॉल मध्ये आता रन बनवायचे असतील या मॅच मध्ये 28. 22 बॉल मध्ये 28. थोडं स्पीडअप करा. ऑन फील्ड ऑफिशियल्स आपल्याला विनंती, आपल्याला काही सूचना तिथून द्याव्या लागणार आहेत. जास्त वेळ घेतला जातोय. अकरा धावा स्कोर कार्डवर प्रवीण कराळे. ओरदी विकेटने पुढचा चेंडू. पुन्हा फुललेंचा बॉल टाकल्याने इथे देखील बीट केलं होतं. विकेट किपर देखील बीट झालाय. एक धाव इथे मिळते. एकेरीने धाव फलक पुढे चाललाय. धावा झालेल्या आहेत 12. 39 धावांचं लक्ष्य आपण पाहतोय. सचिनजी दळवी सोशल फाउंडेशन आयोजित मंत्री चषक 2025 क्रिकेटचा परिपूर्ण महासंग्राम. आजच्या रात्रीमधली तिसरी मॅच, तिसरी लढत इथे पाहायला मिळते. तिथे 39 धावांचं लक्ष्य सेट केलेलं आहे. 12 धावा धाव फलकावर. विकेट अद्याप मिळालेली नाहीये. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे दुसरं आणि अंतिम षटक इथे गोलंदाजी ट्रॅकवर चालू असताना. चला, बाउंड्रीच्या आतमध्ये जे खेळाडू आहेत बाहेर या. बाउंड्रीच्या आतमध्ये जे खेळाडू आहेत प्रदीपजी
तुमचे जे खेळाडू आतमध्ये आहेत त्यांना बाहेर घ्या. थँक्यू. आणि ते व्हाईट बॉलचं सिग्नल लाईन मध्ये थोडासा बदल केलाय. सिंहगड रोड ते पाषाण असा आम्ही प्रवास करत होतो. आमच्या पुढे एक टेम्पो ट्रॅव्हलर होता आणि त्या टेम्पो ट्रॅव्हलरच्या मागे लिहिलं होतं चिटके तो फटके. इथे गोलंदाजाला सांगितले फलंदाजाने लाईन से फटके तो पडेंगे फटके. पुन्हा वेगवान चेंडू टाकलाय आउटसाइड ऑफ स्टंप. वाईट यॉर्कर. गतीमध्ये देखील वाढ केली. शरीरापासून दूर घेण्याचा प्रयत्न नितीनचा होता आणि त्यानंतर बॉल बाहेर निघालाय. परंतु पंच त्याची पडताळणी करतील आणि येस आता व्हाईट बॉलचा सिग्नल आलाय. एक्स्ट्रा रन टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. प्रत्येक चूक तुम्हाला मागे घेऊन जाणारी राहणार या मॅच मध्ये. 21 बॉलमध्ये 25 बनवायचे आहेत. एक्स्ट्राच्या धावा डोकेदुखी ठरतील आणि या डोकेदुखीवर तुम्हाला सॅरिडॉन घेता येणार नाहीये कारण डू ऑर डाय नॉकआउट चॅलेंज मध्ये तुम्ही खेळता आहात. पुन्हा पडताळणी केली जाईल. पंचांच्या माध्यमातून व्हाईट बॉलचा सिग्नल आलाय आणि त्यानंतर आता योग्य तो निर्णय येईल. तिसरे पंच टीव्ही अंपायरला कॉल केलाय. तिसरे पंच इन ऍक्शन मध्ये असतील. तिसऱ्या पंचांकडून स्पष्टपणे या चेंडूचा निर्णय येईल. दूध का दूध और पाणी का पाणी. महेश यादव तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये. ऑड फील्ड पंचांच्या निर्णयाच्या विरुद्ध अपील केलं गेलंय आणि आता तिसरे पंच टीव्ही अंपायर कीप रोलिंग असं सांगतील आणि त्यानंतर निर्णय असेल या बॉलवरचा. हॅलो. आज या ठिकाणी सन्माननीय प्रभाकर भाऊ मोहोळ यांचं आगमन झालेलं आहे. केंद्रीय मंत्री मुरलीधर अण्णा मोहोळ यांचे ज्येष्ठ बंधू प्रभाकर भाऊ मोहोळ यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांच्या हस्ते आपल्या पाषाण, बानेर, बावधन, बालेवाडी, समेश्वरवाडी, सुदावडी भागातील जे जुने क्रिकेटपटू आहेत त्यांचा सन्मान या ठिकाणी होणार आहे. तरी सर्व भाजपा पदाधिकारी आणि खेळाडू, पत्रकार मित्र यांना विनंती आहे आपण व्यासपीठावर यायचं आहे. क्रिकेट मॅच संपल्यानंतर हा कार्यक्रम होईल. आपण सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. धन्यवाद. सचिन दळवी सोशल फाउंडेशनच्या वतीने सर्वांचं पुनश्च एकदा हार्दिक स्वागत. तिसरे पंच टीव्ही अंपायर इन ऍक्शन मध्ये. व्हाईट बॉलचं सिग्नल आणि त्यानंतर आता पडताळणी केली जाते. या बॉलची कहाणी काय असेल. 39 धावांचं लक्ष आणि आता तिसऱ्या पंचांचा निर्णय येतोय. इट्स अ फेअर डिलिव्हरी म्हणजे हा चेंडू इथे ग्राह्य असणार आहे. इज थँक्यू. बॅक टू क्रिकेट. या बॉलवर एक्स्ट्रा रन तुम्हाला मिळणार नाही. चेंडू आहे निर्धाव. पॉवर प्ले मध्ये दुसऱ्या षटकाचा खेळ ते आपण पाहतोय. नितीन बाकडी 4 बॉल मध्ये 2 वर खेळतोय. परशुराम जगदाळे 6 बॉल मध्ये 8 वर. अद्याप विकेट आलेली नाहीये आणि सध्या विकेटच्या शोधात आहेत. प्रवीण कराळे बॉलिंग ट्रॅकवर सज्ज. ओर दी विकेट. पॅडवर टाकलाय बॉल. परफेक्ट यॉर्कर. टो क्रशिंग होता. बॉटम एंडचा वापर करत असताना बॉलला फक्त दिशा दिली. स्वतःचा बचाव केला. सिंगल प्राप्त केले नितीनने. या सिंगल बरोबर धाव फलक 14 वर पोहोचलाय. बिनबाद 14. 39 धावांचं लक्ष हा सामना जिंकण्यासाठी. परंतु सामना सहजासहजी संपणार नाहीये. 19 बॉल मध्ये 25. 5 षटकांची लढत आहे त्यामुळे 5 षटकांमध्येच या धावा बनवायच्या. जिंकायचं असेल तर टार्गेट कंपल्सरीचेच. या धावा पूर्णपणे बनवाव्याच लागतील हा नियम आहे. त्यामुळे कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट गरजेचं राहील. ऑन साइडला लॉफ्ट केलाय. लॉंग ऑन मध्ये बॉल चाललाय. 1 बाउन्स ऑन दी रोप. कडक बेधडक फटका चौकार.
शेवटच्या बॉलवर चांगला प्रहार केला. स्लॉट मध्ये होता बॉल. बॉडी टर्न केली. त्यानंतर पोझिशन मध्ये येत असताना लॉंग ऑन मध्ये चौकार वसूल केला. चौकाराबरोबरच 2 षटकं संपलीत. 18 धावा या धाव फलकावर त्यानंतर जिंकण्यासाठी या सामन्याचं समीकरण 18 बॉल मध्ये 21. बंटी रायकर बॉलिंग ट्रॅकवर ओव्हर नंबर 3. फिल्डिंग मध्ये आता बदल केला जातोय कारण पॉवर प्लेची 2 षटकं संपली आहेत. 18 बॉल मध्ये 21. 7 ची सरासरी गरजेची. लेफ्ट हँडर बॅटर साठी पहा क्षेत्ररक्षण सेट केले. फ्लाय स्लिप मध्ये फिल्डर आहे. डीप पॉइंटचा फिल्डर आता कव्हर्स मध्ये 38 वर्तुळ मध्ये पाठवला गेलाय. पॉइंटचा क्षेत्ररक्षक पॉइंट मध्ये कव्हर्स मधून आता मिड ऑफ लावला गेलाय. डीप कव्हर्स मध्ये क्षेत्ररक्षक आहे. पहिला बॉल राऊंड विकेट. लो फुल टॉस होता. सरळ खेळलाय. बी मध्ये बॉल जाईल. तिथे क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. बॉल हातात येत नाहीये आणि तोपर्यंत 2 धावा सहज पूर्ण केल्या गेल्या. थोडासा लेट केला परंतु थेट 2 धावा टीमच्या खात्यामध्ये जमा होतील. दुहेरी बरोबर धाव फलक पोहोचलाय 20 वर. विकेट गरजेची आहे आणि एकच विकेट घेऊन चालणार नाहीये. फुलांचा गुच्छ ज्याप्रमाणे असतो अगदी गुच्छामध्ये विकेट इथे घ्यावा लागतील आणि त्यानंतर तो दबाव निर्माण करावा लागेल. नितीन पोहोचलाय 5 वर. पहिल्या बॉलवर 2 धावा त्यांनी वसूल केल्या. नेक्स्ट बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. स्क्वेअर लेगला बॉल हवेत. फिल्डर डाऊन दी बॉल पकडलाय झेल. पहिला धक्का बसेल. नितीन वाकळे ओयुटी आउट. सुरेश सुरेश पहिला धक्का इथे लागलाय. 20 ला 1. 16 बॉल मध्ये 19. सामना जिंकण्यासाठी बनवायचेत. प्रथमेश माने बॅटिंग साठी आलाय. स्ट्राईक एंडला असेल. दुसऱ्या बाजूला बंटी रायकर पहिला ब्रेक थ्रू त्याने मिळवून दिलाय आणि आता क्षेत्ररक्षणासाठी बदल करतोय. पहिला बॉल फेस करण्यासाठी सज्ज. राईट एम राऊंड विकेट. पहिलाच बॉल वाईड यॉर्कर. उत्तर नाहीये. पाय चाललेले नाहीयेत. खडे खडे खेळण्याचा प्रयत्न पण तो बॉल चालला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल आणि जेवढे डॉट बॉल येतील तेवढा दबाव बनणार आहे. 15 बॉल मध्ये 19. फ्लिक केलाय. बॉटम एंडचा वापर केलाय. बॅकवर्ड स्पेलिंगला बॉल जाईल. 2 फिल्डर बॉलच्या मागे धावतायत. 2 धावा इथे पूर्ण केल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न परंतु तोपर्यंत थ्रो केलाय. त्यामुळे 2च धावांवर समाधानी व्हावं लागेल. 22 धावा 1 गडी बाद. समीकरण आले 14 बॉल मध्ये 17. प्रथमेश मानेच्या खात्यामध्ये 2 बॉल मध्ये 2 आहेत. परशुराम जगदाळेने 7 बॉल मध्ये 12 काढलीत. 7-12 त्याच्या नावावर या मॅचचा आणि इथून त्याला स्पीडअप करावं लागेल. पुन्हा फिल्डिंग मध्ये बदल. शॉर्ट मिड विकेट पुढे टिपला गेलाय. पॉइंट मध्ये फिल्डर आहे. गलीमध्ये एक फिल्डर लावला गेलाय. एक्स्ट्रा कव्हर 38 वर्तुळामध्ये. आउटसाइड ऑफ स्टंप बॉल टाकलाय. वाईट बॉल. या चुका टाळायच्यात. मार्जिन ऑफ एरर्स मगाशीच उल्लेख केला की या चुका तुम्हाला टाळाव्या लागतील. तुमच्याकडे बँक बॅलन्स जास्त नाहीये त्यामुळे खर्च करून चालणार नाहीये. नाहीतर मंदी येऊ शकेल. या धावा रोखायच्या असतील तर तुम्हाला वाईट बॉल टाकून चालणार नाहीये. कम बॅक करावं लागणार. पुन्हा वाईड यॉर्कर. आता उत्तर नाहीये. जागेवरून खेळला. अवे फ्रॉम बॉडी. बॉल चाललाय. डॉट बॉल. हे चेंडू टाकायचे. लाईन मध्ये आलाय. कमबॅक चांगलं इथे बंटी रायकरचं. धावा आहे 23 एक गडी बाद. 13 बॉल मध्ये 16. कमॉन बंटीचा आवाज देखील येतोय. चीअरअप केलं जातंय टीमला. कोणता संघ इथे बाजी मारील. नॉकआउट चॅलेंज पुणे जिल्हा ओपन मध्ये हा सामना इथे रंगलाय. पुन्हा वाईड यॉर्कर.
पाय चाललेले नाहीये. धुंडो धुंडो रे साजना, धावांसाठी झगडावं लागतंय. आणि आता डॉट बॉल आलाय म्हणजेच काही समीकरण येऊन पोहोचलंय. 12 बॉल मध्ये 16. मागचा सामना आपण पाहिला 6 बॉल मध्ये 2 बनवायच्या होत्या, तिथून तो सामना गमावलाय. आता 12 बॉल मध्ये 16, रिक्वायर्ड रन रेट 8 वर येऊन पोहोचलाय. इथून रणनीती बनेल. नवीन गोलंदाज आलाय तो अमोल गवारे. स्ट्राईकला असेल तो परशुराम. उर्वरित 12 चेंडूमध्ये 16 धावांची आवश्यकता. पॉइंटच्या दिशेने मारला एक सुंदर फटका. झेलाची संधी होती. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा पूर्ण, दुसरी धाव सुद्धा पूर्ण, तिसरा धावेचा प्रयत्न, तिसरीही धाव पूर्ण. साज, बाज आणि ताज प्रथम चेंडूवर मिळालेल्या 3 धावा. या 3 धावाने समीकरण पुन्हा बदलते. उर्वरित 11 चेंडूमध्ये 13 धावांची आवश्यकता. अकरा बॉल मध्ये 13, 26 ला 1. हॅलो हॅलो. सन्माननीय नितीनजी चांदरे, गणेशजी सुतार, आपले सचिन दळवी सोशल फाउंडेशनच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत. सन्माननीय पिंटू शेठ चांदरे, आपले बी सचिन भाऊ दळवी सोशल फाउंडेशनच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत. 27 धावा आहेत. धाव फलकावर 1 गडी बाद. समीकरण 10 बॉल मध्ये 12, 39 धावांचं लक्ष. आणि आता 27 बनले आहेत. 10 बॉल मध्ये 12 बनवायचे आहेत. अमोल गवारे बॉलिंग ट्रॅकवर आहे. 2 बॉल मध्ये 4 त्याने खर्च केलेत. राईट मोदी विकेट तयार. शॉट ऑफ गुड लेंथ होता. सरळ बॅटने खेळलाय. फॉलो थ्रू मध्ये बॉल अडवलाय. बॉल आहे निर्धाव. निर्धाव चेंडू नंतर दबाव येणार. सन्माननीय अनिलजी चांदरे, आपण उपस्थित झाला. आपलं बी सचिन भाऊ दळवी सोशल फाउंडेशनच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत. समीकरण आहे 9 बॉल मध्ये 12, 9 चेंडू आणि 12 धावा. जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न. स्ट्रॉंग अपील. पंचांकडे स्ट्रॉंग अपील केले आणि पंचांनी ते अपील उंचावून धरले. फलंदाज होईल बाद. गॉड बिहाइंडच्या रूपाने परशुराम जगदाळे बॅक टू दी पवेलियन. दुसरा धक्का बसतोय. फलंदाज बाद. न्यू बॅटर शुभम होनाळे एक चांगला ऑलराऊंडर आहे. 8 बॉल मध्ये 12 बनवायचेत. 39 धावांचं लक्ष्य. मातोश्री 11 हडपसर या टीमच्या समोर. नेक्स्ट मॅच मध्ये विश्रांतवाडी पोलीस लाईन एरवडा विरुद्ध कैलासवासी बाजीराव मधुकर तरस देवरोड या 2 टीमच्या दरम्यान तो सामना रंगेल. परंतु या सामन्यामध्ये काय घडणार? भन्नाट वेग. पाय चाललेले नाहीयेत. आणखीन एक डॉट बॉल. आणि आता पूर्णपणे दबाव दडपण निर्माण केलं गेले. अमोल गवारे यासाठी जाणला जातो. गोलंदाजी ट्रॅकवर तो दाखल झाला. डॉट बॉल त्यांनी टाकलाय. स्ट्रायकिंग एंडला खेळत असताना शुभम पूर्णपणे बीट झालाय. शुभम वर दबाव. गोलंदाज तयार. यावेळेला बॉलला कव्हर्स मध्ये खेळलाय. कव्हर्स मध्ये डीपला फिल्डर आहे. 1 धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा यशस्वी प्रयत्न. 2 धावा इथे मिळत आहेत. आणि दुहेरी बरोबरच आपण पाहिलं तर 29 वर धाव फलक पोहोचलाय. ओव्हर संपले आहेत 4. 6 चेंडू आणि 10 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. सहा चेंडू मध्ये 10 धावा. शेवटचे 6 चेंडू. कोणता संघ पुढच्या फेरीमध्ये दाखल होणार? कोणत्या संघाला टाटा बाय बाय करावा लागेल या मंत्री चषकाला?
आणि याचं उत्तर देणारे 6 चेंडू इथे टाकायची चर्चा रंगली आहे आणि चर्चा करावीच लागेल, पण जास्त चर्चा झाली तर खर्च होऊ शकेल, जास्त चर्चा करून चालणार नाहीये. ते 6 चेंडू टाकायचे. पाणी पाठवले, पाणी नाही हा टेलिग्राम आहे, मेसेज पाठवलाय पाण्याच्या माध्यमातून. शेवटचे 6 चेंडू कसे टाकायचे आणि ती जबाबदारी आता शेवटच्या 6 चेंडूंची. शेवटच्या षटकासाठी कोणता गोलंदाज घेणार, स्लॉग ओव्हर मध्ये, डेथ ओव्हर मध्ये कोणता गोलंदाज वापरला जाईल. संदीप कामठे. शेवटच्या 6 चेंडूची जबाबदारी. 6 बॉल मध्ये 10 रन्स. येथे देखील तीच स्थिती, रंगतदार स्थितीमध्ये हा सामना पोहोचलाय. 39 धावांचं लक्ष होतं, 6 मध्ये 10 बनवायचे. 29 धावा आहेत धाव फलकावर. काय घडेल या मॅच मध्ये. स्ट्राईक एंडला आहे प्रथमेश माने, नॉन स्ट्राईक एंडला शुभम. पहिला बॉल संदीप कामठे, पहिलाच बॉल परफेक्ट यॉर्कर आणि त्यावर एकदा पूर्ण केली. थ्रो इथे खराब आहे आणि बॉल चाललाय देवाला द्यायला आणि पदरच न्यायला नाही घ्यायला, असंच म्हणावं लागेल. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. पंच या चेंडूवरच्या धावा आमच्यापर्यंत पोहोचवा. 5 धावा. येस, थँक्यू. बोनस मिळालाय. दिवाळीचा सीझन नाहीये, पण तो बोनस मिळालाय आणि आता धावा झालेल्या आहे 34. 5 बॉल मध्ये 5. किस्मत भी बहादुरों का साथ देते. यासाठी मी मगाशी उल्लेख केला, बॅकअप नसेल तर बॅकअप करावं लागतं. तो बॅकअप नव्हता, आता बॅकअप द्यावा लागणार आहे. 5 बॉल मध्ये 5 बनवायचे. 39 धावांचं लक्ष. मातोश्री 11 हडपसर विजयाच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकलंय, पण हा सामना इथून देखील कमबॅक केला जाईल. तर मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलंय 6 बॉल मध्ये 1 बनवायची होती, ती बनलेली नाहीये. म्हणजेच काय, ग्लोरियस गेम ऑफ अनसर्टनिटी, अनिश्चिततेने भरलेला खेळ. जिथे प्रेडिक्शन फेल तो क्रिकेटचा खेळ. आणि इथे बनवायचे 5 बॉल मध्ये 5. बॉलिंग ट्रॅकवर संदीप कामटे थोडेसे नाराज. ओढ विकेटने पुढचा चेंडू. वाईट यॉर्करच होता, ड्राईव्ह केलाय. एक्स्ट्रा कव्हर आणि मिड ऑफ मध्ये फिल्डर आहे. वेगाने बॉलवर पोहोचला, सिंगल घेतले. पुश करो खुश रहो आणि एकेरी बरोबर धावफलक पोहोचल्या त्या 35 वर. 4 बॉल मध्ये 4 बनवायचे. इथे देखील ती स्थिती पाहायला मिळते. दबाव आहे दोन्हीकडे. दबाव में कुछ लोग निखरते तो कुछ लोग बिखरते. इथे काय घडेल, इथे काय घडेल. 1 रन, क्विक सिंगल. रात्री धावेची चोरी केली आहे. एकेरी बरोबर धावफलक पोहोचल्या आता 36 वर. 3 बॉल मध्ये 3 धावा. तीन चेंडू मध्ये 3 धावा बनवायचे. 36 धावा धावफलकावर. 2 गडी बाद. स्ट्राईक एंडला आहे शुभम. संदीप ओढी विकेटने हा बॉल. बॅटची कड घेतली, फ्लाय स्लिपला बॉल फ्लाय झाला. इथे देखील एकच धाव मिळणार आहे आणि आता समीकरण येऊन पोहोचले 2 बॉल मध्ये 2. सामना जिंकायचा असेल तर टार्गेट कंपल्सरी चेस हा नियम आहे, त्यामुळे या धावा पूर्ण कराव्याच लागतील. 2 बॉल मध्ये 2. मॅच आवडली असेल तर टाळ्या वाजवायला संकोच करू नका. चांगला सामना आहे. ही मॅच देखील रंगतदार स्थितीमध्ये आली आहे. आज सगळ्याच मॅच रंगतदार स्थितीमध्ये आल्यात. 2 चेंडू आणि 2 धावा. समोर आहे स्ट्राईक एंडला प्रथमेश माने या नामाने. 2 धावा बनवायच्या आहेत. स्लॉट मध्ये बॉल फिनिश केलाय, षटकार ठोकलाय. सामना फिनिश. मातोश्री 11 हडपसर वन द मॅच. सन्माननीय प्रभाकर अण्णा मोहोळ यांचं आगमन झालेलं आहे. सन्माननीय प्रभाकर अण्णा यांच्या हस्ते आपल्या पाषाण, बानेर, बावधन, बालेवाडी, सुतारवाडी, सोमेश्वरवाडी भागातील काही जुन्या प्रसिद्ध खेळाडूंचा या ठिकाणी सन्मान होणार आहे. आपणा सर्वांना विनंती आहे आपण या ठिकाणी उपस्थित राहायचंय. लवकरच हा कार्यक्रम होईल. सामनावीरचं पारितोषिक दिल्यानंतर या ठिकाणी कार्यक्रमात सन्मान होईल. या कार्यक्रमाला उपस्थित आपल्या भागातील नामांकित खेळाडू सन्माननीय विश्वास तात्या निमन
सन्मान्य अशोकजी पाषाणकर, सन्मान्य रमेशजी सकपाळ, सन्मान्य लीलाधरजी सकपाळ, सन्मान्य अनिलजी दगडे, सन्मान्य किरणजी कुंभार, सन्मान्य मनोजजी रास्ते, सन्मान्य आनंदजी दगडे, सन्मान्य विजयजी दगडे, सन्मान्य रोहिदासजी दगडे, सन्मान्य हिराशेठ रास्ते,